नमस्कार. तुमचं हॅपी रेसिडेंटमध्ये स्वागत आहे. मी काही दिवसापूर्वी महाबळेश्वर छोटीशी ट्रिप केली होती, माझा परिवार आणि मी. काही क्षण तुमच्यासोबत शेअर करते आहे. शिवकालीन त्या ठिकाणाचं नाव आहे महाबळेश्वरला प्रतापगड म्हणून आहे. तिथे प्रतापगडाच्या पायथ्याशी एक शिवकालीन हस्तकला केंद्र आहे. एक छोटंसं गाव तयार केलेलं आहे. तिथल्या ह्या भेटवस्तू, तिथे ते स्टॅच्यू बनवले आहेत. खूप छान छान प्रदर्शन आहे कला. ह्यात बघा टोकऱ्या, भाज्यांची टोकरी, फ्रूट बास्केट आणि काही स्टॅच्यू आहेत. पुन्हा आतमध्ये जाऊन दाखवते मी तुम्हाला. खूप सुंदर सुंदर गोष्टी केलेल्या आहेत. कधी गेलात गाईस तर खरंच भेट द्या या ठिकाणाला. हे बघा सुरुवातीला इथे 2 मावळे उभा केलेले आहेत स्वागतासाठी. हे बघा आतमध्ये माझे मिस्टर आणि मुलगा हे बघत आहेत. सगळे नकाशा बघत आहेत. तिथे हे एकनाथ शिंदेनी त्यांचं आहे. तिथे कधीतरी भेट दिली असेल त्यांनी. आता हे पहा कसे उभा केलेले आहे स्टॅच्यू. असं वाटतं की खरंच रिअल कोणीतरी आहेत. आणि ह्याचं खरं म्हटलं ना, ते पूर्वीच्या काळातले लाईफस्टाईल कशी होती लोकांची ते दाखवण्यासाठी एक गाव तयार केलेलं आहे. आणि आम्हाला असंच आम्ही तिथे गेलो तेव्हा ड्रायव्हरांनी एका सांगितलेलं की हे नाही पाहिलं तर काहीच नाही पाहिलं प्रतापगडला जाऊन, म्हणून आम्ही या जागेला भेट दिली. पण खरंच खूप सुंदर आहे. हे बघा पूर्वीच्या काळाची लाईफस्टाईल दाखवलेली आहे. महाराज मावळे काही खूप खूप छान गावातली लोकं त्यांचं लाईफस्टाईल आहे. गाई, शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत, त्यांचे मावळे आहेत. सर्व कसं त्या दगडामध्ये कोरलेलं आहे त्यांनी. हे बघा माझा मुलगा आणि मिस्टर. हे बघा कसे घरं आहेत, झावळ्यांची घरं आहेत. खूप सुंदर. आता हे सगळं काही बघायला मिळत नाही, म्हणूनच बहुतेक त्यांनी त्या काळातल्या लोकांची लाईफस्टाईल तसं ते गाव तयार केलेलं आहे. खूप छान वाटतं बघायला. पुढे पुढे आणखीन खूप छान आहे. हे बघा आतमध्ये गेल्यानंतर तर खूपच सुंदर आहे. तुम्हाला खूप आवडेल. प्रतापगड. आम्ही प्रतापगडावर जाऊन आल्यानंतर खाली आलो आम्ही. 350-400 पायऱ्या होत्या. गाडी घेऊन, भाला घेऊन, कुऱ्हाडी घेऊन, भाला घेऊन लढाई त्यांच्या सराव होत असतील ना रोजचे, ते सराव करताना दाखवलेले आहेत. ते मावळे, तलवार, भाले. हे बघा किती छान वाटते. गोफण असतात ना, जे पाखरं बसतात शेतावरती, तेव्हा ते गोफणदार असं दाखवलं आहे वरती. हे बघा दगडामध्ये कोरतात हे पाटा, वरवंटा, दगडाच्या आणि काही वस्तू. हे बघा जातं आहे. तिथे छोटासा नंदी बनवलेला आहे त्यांनी दगडाचा. लोहार आहे. कुंभार चाकं वगैरे बनवत आहेत ते दाखवलं आहे. इथे एक माऊली दळण करताना दाखवली आहे. सुंदर. आता कुठे कोण दळण करतं आहे, आता रेडीमेड पीठ आहे. सगळं रेडीमेड पीठ येतं आता. सगळं आता कुठे बघायला मिळत आहे. खूप छान आहे. बघण्यासारखंच आहे. लोहार आहे. त्यावेळी लोहार सगळ्या वस्तू घरी बनवत होते. आता सर्व मशीनचा उपयोग होतो आहे. पूर्वी सर्व माणसं माती, कुंभार, मडके घडवत होते. हे बघा कसं तूप लोणी ठेवण्यासाठी. चाकं, बैलगाडीची चाकं बनवत होते. सुतार. खूप छान आहे बैलगाडी. आणि ही जी मी जिथे जाते ना, हे
तटस्थ म्हणून काहीतरी आहे, म्हणजे कसं खाली शत्रू येतात ना तेव्हा वरून बघण्यासाठी ही जागा होती. लढाई करताना वरती जे उभा राहणार ना आपण तिकडनं खाली कोण येत आहेत लढायला शत्रू, ते पाहण्यासाठीची ही जागा उंचावर होती. हे बघा, आणि वरून त्यांच्यावर हल्ला होत होता. बाणाने त्यांच्यावरती हल्ले होत होते. ते बघा इकडनं बघत होते कोण शत्रू येत आहेत ते. पहारे करी उभे राहायचे इथे, त्यांच्यासाठी ही जागा होती. किती घनदाट जंगल आहे बघा. शिवाजी महाराजांनी किती आपल्यासाठी केलं असेल या त्यावरून कळत आहे. त्या काळामध्ये असे जंगलामधून यायचे शत्रू. त्या काळातल्या मुली कसं कपड्यांची स्टाईल बघा त्यांची, पोलका आणि घागरा. ते पण हे सागरगोटा खेळत आहे. बहुतेक त्या खेळाला सागरगोटाच बोलत होते. तोच खेळ होता त्यावेळेला. आणि हे आहे वाडा. किती सुंदर वाडा आहे बघा. ती तुळस, पण ही तुळस ओरिजिनल आहे आणि ती माऊली तिचा हा स्टॅच्यू बनवलेला आहे, जी ती तुळशीची पूजा करत आहे. किती सुंदर तयार झालेली बघा. सकाळी सकाळी नऊवारी साडी, नथ, बांगड्या, खूप छान दिसते. हा पूर्ण वाडा. या वाड्यामध्ये बघा आजी आजोबा बसलेले आहेत. आजी पान खाते आणि बाबा तंबाखू. त्या काळी हे सगळं गोष्टी होत होत्या. किती छान वाटतं बघायला. झोके वाड्यामध्ये, प्रत्येक वाड्यात झोका हा असायचाच. बघा किती छान वाटतं. आजी बाबा बसले आहेत, तंबाखू पण. आताच्या आजी बाबा जीन्स वगैरे घालतात. जीन्स आली, भरपूर फॅशन निघाली. कोण म्हणणारच नाही आजी बाबा आहेत म्हणून. पण ते म्हणतात ना जुनं ते सोनं, तो प्रकार आहे हा. बघा किती छान वाडा आहे. दिसते ना आजी किती सुंदर. नऊवारी, नथ, खूप छान वाटते. मला माझ्या आजीची आठवण आली लहानपणाची. ती अशीच बसायची. सर्व आज्या बसायच्या सुनांबद्दल गॉसिप करत आणि मी त्यांच्यात बसायचे. त्या काही आठवणी आठवल्या. हे बघा, हे बैलाच्या गळ्यात घालायचे घंटा. शेतामध्ये बैलगाडी वगैरे जायचे ना त्यावेळेला घंटा घालायच्या गळ्यामध्ये त्यांच्या. सूप खूप छान. पूर्वीचं म्हणजे जे घरं असायची ना त्याच्यामधल्या या सगळ्या वस्तू. उखळ आहे, मसाले वगैरे कुटायचे. ते बघा घोडे त्या काळातले लढाईसाठी लागायचे त्यांना. ते भाला वगैरे याची प्रॅक्टिस चालू आहे. मावळ्यांची प्रॅक्टिस करताना मावळे दाखवले आहेत. त्या काळी आपल्याला हे सगळं बघायला मिळत नव्हतं, ते आता बघायला मिळतं आहे. असं करूनच ठेवलेलं आहे गाव आहे त्यांनी. खूप छान आहे गाव. हे बघा, हे घर आहे. शेणाची वगैरे घरं बनायची तिथे. उतरण वगैरे आहे. कुंभार असतात ना ते असे मटके घडवायची. पूर्वी सगळं माठामध्ये, जेवणसुद्धा माठामध्येच बनवायची पहिली. बघा तूप, लोणी. हे बघा कशी उतरण लावली. कशी उतरण आहे बघा. रांजण म्हणतात या गोष्टीला. त्याच्यात पाणी असायचं प्यायला आणि ते खूप थंड असायचं. हे बघा कुंभार मटके घडवत आहेत. हे बघा दोन आज्या बसले आहेत. कासार म्हणायचे त्यांना, ज्या बांगड्या भरायला यायच्या. काचेच्या बांगड्या भरायला कासार म्हणायचे त्यांना. खूप छान आहेत. त्या बांगड्या बनवत आहेत. बांगड्या भरायला येत आहेत त्या. त्या प्रत्येक घराघरी जाऊन बांगड्या भरायच्या. आता हे बघा पुढे कोंबड्या आहेत, मोर आहे. बरं तुळस आहे, ओरिजिनल आहे ती पण. हे बघा झावळ्याचं घर आहे. झावळ्याचं घर आहे. घराच्या आतमध्ये चुली आहेत. खूप छान घर आहे. बकऱ्या. हे बघा दरवाजामध्ये बकरी. हे बघा एक मावळा कसा झाडावर चढलेला आहे बघा. शत्रू वगैरे तिकडनं येत असतील तर पहारा वगैरे देण्यासाठी. खूप छान आहे ना. बघा मोची आहे. चपला वगैरे शिवणारा. प्रत्येक घरामध्ये एक कला असायची. कुंभारवाडा
सुतारवाडा, मोची, शिंपी सगळं होतं. आता बघा, आता काय आहे, सगळं काय ऑनलाईन. माणसांची जागा मशिनींनी घेतलेली आहे आता. हे बघा झोपाळा खूप सुंदर आहे ना. हे बघा छोटासा बाबू आहे, नंगू पंगूच आहे तो. हे बघा मी बसले गाईज त्या झोपाळ्यावर, हाय करते तुम्हाला. हे बघा माऊली कशी मदत करते. लोहाराची फॅमिली आहे. हे बघा बाबू टोपडं वगैरे घालतात. पूर्वी टोपडं अशी घालायची लहान मुलांना सर्दी थंडी त्याच्यापासून वाचवण्यासाठी. हे लोहार आहेत. भाले वगैरे बनवण्यासाठी तलवारी, भाले, ढाल या सगळ्या वस्तू बनत होत्या. बघा भाला, चाकं बनायची, गाडीची चाकं बनायची. हे बघा बकरी. हे बघा हे डाल्या आहेत ना, ह्याच्यामध्ये धान्य कणगी बनायची. याच्यामध्ये धान्य पण साठवण्यासाठी व्हायचं, कोंबडी डालायसाठी व्हायचं, भाकरी वगैरे ठेवायसाठी टोपलं, सगळं काय ते बनायचं त्या वेळेला. हाताने बनायचे. आता आलेत हॉटपॉट आलेत आता, चपाती ठेवायची. ही बघा कपडे धुवून आली आहे, विहिरीतून पाणी शेंदून आली आहे, कपडे धुवून आली आहे, 2 मटकेची उतरण धरून आली आहे. आता हे सगळ्या काही गोष्टी बघायला मिळत नाही. हे बघा विहीर पण आहे, किती सुंदर विहीर आहे बघा, खूप आणि पाणी पण खूप आहे त्याच्यात, थंडगार पाणी आहे. पित नसतील हे पाणी, पण आहे ते पाणी भरपूर आहे त्याला. हे बघा मी थोडं पाणी शेंदण्याचा प्रयत्न केला आहे आणि जमलंही मला ते. हे बघा मी कशी पाणी शेंदते. थंड पाणी आहे. लहानपणी आमच्या इकडे पण भोवती विहीर केलेलं आहे मी हे काम पाणी शेंदण्याचं. आज इतक्या वर्षानंतर, जवळजवळ 30 वर्षानंतर तो अनुभव परत घेतला. खूप छान वाटलं हा सगळा अनुभव घेऊन. मला लहानपणचे दिवस आठवले, काही दिवस असे आठवले मला ना. हे बघा विठू माऊलीचं, रखू विठमाईचं मंदिर. हे बघा वासुदेव, सकाळच्या पारी वासुदेव यायचे ना, आता नाही मिळत हे सगळं बघायला. हे बघा गाईचा गोठा, इथे वासरूचं पण स्टॅच्यू असं बनवून ठेवलेलं आहे, गाय आणि वासरू. हे सगळं या लोकांनी बनवलं आहे, पण किती सुंदर प्रकारे त्याचं देखरेख होते बघा. सकाळी उठल्यानंतर सगळे शेकोटी घेत आहेत. गावच्या ठिकाणी कसं थंड आहे बघा. मी जात्यावर प्रयत्न करते दळायचं, पण होतच नव्हतं मला, खूप जड असते. आम्ही काही फोटो काढले, बैलगाडी हे ते सर्व फोटो काढले आम्ही. कसं वाटलं तुम्हाला गाईज, मी कसं केलं आहे? फर्स्ट टाईम आहे माझा, त्यामुळे थोडा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू गाईज. वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.